सामान्य कार्यकर्ते अति सामान्य असंच म्हणले ना आंबेडकर. ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. 100% बरोबर आहे. कार्यकर्त्यांचीच निवडणूक आहे. असल्या निवडणुकीला आम्ही लढत नसतो. ही कार्यकर्त्यांची छोट्या माणसांची निवडणूक आहे. मग मागच्या निवडणुकीला काल काळाराजे पाटील म्हणला मी वयाच्या 22व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य होतो आणि जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होतो. अरे ओपन झालं की बसलायचा बोकांडी येऊन प्रत्येक वेळेला. मागच्या वेळेला बाळराजे पाटील जर कार्यकर्त्याची निवडणूक होती तर कशासाठी उभारला होता? पंचायत समितीला अजिंक्य राणा पाटील कशासाठी उभारला होता? त्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला त्याच्या बापाला. पत्रकारांनी काय विचारलं की उमेश पाटलांनी तुम्हाला आव्हान दिलं की तुम्ही अंडर सोडा, मी नरखेड सोडतो आणि माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा. जर माझा पराभव झाला तर मी राजकारण सोडतो, माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा. हे चॅलेंज दिलं. मग तुम्ही ते चॅलेंज का स्वीकारत नाही? तर त्यांनी असं उत्तर दिलं की ही नेत्यांची नाही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्याची निवडणूक आहे. मागची जिल्हा परिषदची निवडणूक आहे कार्यकर्त्याची नव्हती, नेत्यांची होती. त्यावेळेला पोरांना उभा केलं दोन्हीच्या दोन्ही. मग आता जर निवडणूक कार्यकर्त्याची झाली आहे तर मग नगर पंचायतीला स्वतःच्या सुनेला कसं काय उभा केलं? नगराध्यक्ष ओपन झालं मग स्वतःच्या सुनेला का केलं? तुमच्याच गावच्या उज्ज्वला तिथेनी तिथं उमेदवारी अर्ज भरला होता. मग त्यांचा अर्ज बाद का केला? त्यांना अर्ज भरायला एवढी गुंडाची फौज पाठवून त्यांची अडवणूक का केली? फक्त खोटं बोला, किती रेटून बोला. मग त्यापूर्वी एकदा म्हणले उमेश पाटलांनी चॅलेंज केले त्यांच्या विरोधात निवडणूक लढा. म्हणले उमेश पाटलाला पराभव करायला म्हणजे आमची गरज नाही. अजून ते नरखेडचं आणि इकडचं ठरायचं होतं. म्हणजे अजून मतदारसंघ ओपन होणार काय माहित नव्हतं. पहिलं आरक्षण होतं महिलाचं. पहिलं महिला पडलं होतं ना याला. मला वाटतं पूर्ण ओबीसी होतं त्यावेळेला. आधी महिला पडलं होतं तिकडं नरखेडला. ते बदललं बघ. म्हणजे उमेश पाटलाचा पराभव करायला मी खुरपायला जाणाऱ्या पायीकडनं त्याचा पराभव करतो. मी तेव्हापासून खुरपायला जाणाऱ्या बाईकडे शोधत होतो सगळीकडे. कुठची बाई असेल, कुठच्या बाई खुरपणाऱ्या बाया दिसले की बघायचो ही का ती का कोण. नंतर म्हणले गुरु जिल्हा परिषद गट ओपन झाला. आम्ही म्हटलं का आता इथं लढतो निवडणूक, तुम्ही या माझ्यासमोर. म्हणले तिथं उमेश पाटलाचा पराभव करायला माझा तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता बासाहेब, आमची गरज नाही. म्हणजे पुन्हा पुन्हा तर घर जाळलं आहे. तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता आम्ही विचार केला. पहिल्या फळीमध्ये प्रकाश चौरे पहिल्या फळीत तालुक्याचा अध्यक्ष होता ना. पहिल्या फळीत मला अजून नजर टाकली अनिल कादे, ही बी पहिल्या फळीत. अजून बरेच आमचे जगुनाना पोटरे बाप्पा आमचे लोकनेतेचे चेअरमन होते. ते नेहमी दिसणारे माणसं पहिल्या फळीतली. आता तिसऱ्या फळीतलं म्हणलं तर आता एकदम दुसरी बी नाही, तिसरी फळी. तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता कोण शोधला? एक कोट्याधीश उद्योगपती
साखर कारखान्याचा मालक 500 कोटीचा मालक जास्त असेल बाबा काय माहिती, कारण वर्षाला जर 5 लाख टन गाळप करून 65 कोटीचा काटा मारत असेल दर वर्षाला 65 कोटीचा काटा, मी हिशोब काढला आहे माझ्याकडे एकदम बरोबर. एवढा मोठा कोट्याधीश माणूस जर तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता असेल तर मग पहिल्या फळीमध्ये कोण असेल? टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी हे राजन मालकाचं पहिल्या फळीतलं कार्यकर्ता. अरे तुम्हाला माझ्या विरोधामध्ये निवडणूक लढवायची भीती वाटत होती, पराभवाची भीती वाटत होती, तुमची हिंमत झाली नाही. आणि या निवडणुकीचं नेतृत्व करता, अरे या निवडणुकीचा सेनापतीच आधीच लढाई सोडून पळून गेला. सेनापती पळून गेला आणि कार्यकर्त्याला मरा म्हणला तुमच्याकडे. हे असले या मोहोळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली निवडणूक नाही, राजन पाटील पार्टीच्या विरोधात निवडणूक आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टीचं पांघरून घेतलेलं आहे. राजन पाटलाच्या विरोधात निवडणूक आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण राजन पाटलाचा पराभव केला, यशवंत मानेचा नाही. यशवंत माने प्याद होतं, फक्त प्याद. आणि आता सुद्धा ते जेवढे उमेदवार उभे केले हे सगळे राजन पाटलाचे प्यादे. उद्या जर त्यांचा कोण उमेदवार निवडून आला तर जिल्हा परिषदेच्या योजनेमधून एखादी मोटर जरी घ्यायची असेल तर अनगरला हेलपाटे मारावे लागतील. जिल्हा परिषदेच्या सदस्याला घंटा अधिकार काही असणार नाही. तिथं अनगरला जाऊन पाया पडावं लागेल, मग तुम्हाला एखादं पत्र मिळेल झेडपी सदस्याचं. अशी त्यांची कामाची पद्धत आहे. यांच्या सदस्यांनी तिथं हजेरी लावावं लागेल, यांच्या पाया पडावं लागेल, मग त्या ठिकाणी तुमचं काम होऊ शकतं. आणि म्हणून या तालुक्याची ही सगळी आपल्या अत्यंत महत्वपूर्ण असलेली ही जी निवडणूक आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. हे तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे, तुमच्या शेतीच्या प्रश्नाशी संबंधित आहे, तुमच्या रस्त्याच्या प्रश्नाशी संबंधित आहे, तुमच्या लहान मुलांच्या करता असलेल्या अंगणवाड्याच्या संबंधित आहे, आमच्या गरीब मुलांच्या करता असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या संबंधित आहे, तुमच्या गावच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संबंधित आहे. अशा ग्रामीण भागातल्या गावखेड्यातल्या मूलभूत समस्यांच्या संबंधित असलेली निवडणूक आहे. आणि मग या निवडणुकीमध्ये आपण कुणाच्या मागे जायचं याचा निर्णय आपल्याला सगळ्याला करावा लागणार आहे. मोहोळ तालुक्यातल्या आज इथं सभेला हजारोच्या संख्येला उपस्थित असलेले जेवढे मतदार बंधू भगिनी आहेत आणि या सभेच्याही पलीकडे आज तालुक्यातल्या घराघरामध्ये असलेले जे मतदार माता भगिनी आहेत त्या सगळ्यांनी या निवडणुकीचा एक अर्थ घेतला पाहिजे. विधानसभेला आपण जे परिवर्तन घडवून आणलं ते परिवर्तन आपल्याला या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये घडवूनच आणायचं आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, मोहोळच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पाडला या लोकांनी. अक्षरशः मताला 5-5, 10,000 रुपये त्या ठिकाणी द्यायचा उद्योग केला. मोहोळ शहरामध्ये आज नगराध्यक्ष आहे तिथं सिद्धी वस्त्र कुठे गेल्या त्या दिसतच नाहीत लवकर. 4.5 फुटच होते कुठे आहे बघा. एक 22 वर्षाची मुलगी, 22 वर्षाची मुलगी फक्त 60,000 रुपये पगारावर अकाउंटंटच्या हाताखाली क्लेरिकलचं काम करणारी. 60,000, 60 नाही 7. आणि अनगरचे कोट्याधीश आहे, वर्षाला 5 कोटी रुपये पगार घेतला जातो लोकनेते कारखान्यातून. हेच सांगायला लागलं. अनगरची नगराध्यक्ष त्यांचा नवरा वर्षाला लोकनेते कारखान्यातून 65 लाख रुपयाचा पगार.
आताच एक बातमी आली, नरखेडच्या आमच्या घरी पोलिसांनी धाड टाकली आणि काहीच मिळालं. निवडणुकीच्या पावत्या पिशवी उचकून बघितली, पॅम्पलेट, इलेक्शनच्या पावत्या. अरे रडीचा डाव, अरे हिंमत असेल अरे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या आधारे होणाऱ्या या लोकशाही मार्गाने निवडणुकीमध्ये खुल्यानं त्या ठिकाणी लढा. असला पाटील त्या ठिकाणी खंजीर खुपसून पोलिसांच्या धाडी टाकून तुम्ही जर निवडणुका जिंकाल असं वाटत असाल तर हा संपूर्ण महाराष्ट्र जनसागर आहे. भारतीय जनता आणि तुमच्या असल्या पोलिसा खाक्याला हे घाबरणारी औलाद नाही, लक्षात ठेवा. अरे किती धाडी टाका, आम्हाला स्वतःला जेलमध्ये टाका. जेलमध्ये बसून सुद्धा या मोहळची जनता तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. एकच फक्त लक्षात ठेवा, एकच या निवडणुकीमध्ये आपल्या कुठल्याही उमेदवाराच्या विरोधामध्ये उभारलेला उमेदवार जो आहे तो राजन पाटलाचा उमेदवार आहे. पराभव त्या उमेदवाराचा नाही तर राजन पाटलाचा पराभव करायचा आहे. हा निर्धार आपल्याला करावा लागेल. ही यांची कामाची पद्धत आहे. या लोकांनी मी ज्या वेळेला अर्ज भरला होता जिल्हा परिषदेचा, आता माझ्या विरोधामध्ये हे वकील पाठवून त्या ठिकाणी अर्जावर हरकत घेतली, अर्ज बाद करण्याच्या करता. सचिन जाधव हे जे कारखानदार माझ्या विरोधात उभे आहेत त्यांचा अर्ज बाद करण्याच्याकडे माझ्याकडे ढिगभर पुरावे होते आमदार साहेब. मी कुठंच बोललो नाही आजपर्यंत, कारण त्यांचं मतदार यादीमध्ये नाव हे मंगळवेढा नगर परिषदेमध्ये, मंगळवेढा नगर परिषदेमध्ये त्यांचं नाव. नगरपालिका क्षेत्रात जर नाव असेल तर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवता येत नाही. कुठल्यावर? अच्छा, या हो. वंचित बहुजन आघाडीच्या, अच्छा अच्छा, त्या पक्षात आणि तो त्या, हा सांगत काय होतो, अर्ज हरकत नगर परिषदेमध्ये नाव मला हरकत घेता आली असती. असला लपूट डाव खेळत नाही. अर्ज वकील देऊन कागद नाचवून तसा उज्ज्वला थिटेंचा अर्ज सही गायब करून बाद केला आणि रडीचा डाव करून बिनविरोध निवडणूक केली. हा उमेश पाटील लढणारा माणूस आहे. अशा पद्धतीनं अर्ज बाद करून समोरच्या उमेदवाराला तिथं पराभूत करण्यामध्ये काय मजा. मैदानातली निवडणूक झाली पाहिजे आणि मैदानात लढली पाहिजे. या लोकांनी माझ्यावर मात्र माझ्या अर्जावर हरकत घेतली, माझा अर्ज बाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते करू शकले नाही. अधिकाऱ्यांनी यांचा अजिबात ऐकलं नाही. आता पोलिसांची धाड टाकली, हरकत नाही, काय आम्हाला जेलमध्ये टाका, पण मतदाराला कसं जेलमध्ये टाकणार. हा मतदार जो आहे मोहोळ तालुक्याचा तो खामखे आहे. हे कारखानदार मंडळी आणि आपण सर्वसामान्य. या व्यासपीठात उमेश पाटील एक शेतकऱ्याचा मुलगा, संतोष पाटील शेतकऱ्याचा मुलगा, आमदार राजाभाऊ खरे टांगेवाल्याचा मुलगा, इथं कुणीही कारखानदाराचा नाही. असले तर कारखान्यामध्ये ऊस घालणारे शेतकरी बरोबर, आणि विरोधात
शेतकऱ्याने घातलेल्या ऊसाचा काटा हाणणारे कारखानदार. आपण शेतकऱ्याच्या बाजूला व्हायचा का त्या ठिकाणी तुमचा काटा मारून तुम्हाला लुबाडणाऱ्याचा काटा करायचा, हा निर्णय या निवडणुकीमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. आमदार साहेब, आज एक त्यांनी व्हिडिओ प्रसारित केला जकराया शुगर, त्यांचा एक साखर वाटपाचा काहीतरी कार्यक्रम होता, सगळीकडे व्हायरल करायला. सांगतो जुना व्हिडिओ आहे, 2 वर्षापूर्वीचा आहे, एकदम जुना व्हिडिओ. त्यावेळेला त्यांच्या वाढदिवसात वाटतं आणि त्या वाढदिवसाला मला निरोप आला. निरोप देणारे कोण? मला वाटतं संजय अनासेसाठी निरोप दिला. म्हणजे तिथं आले जकराया शुगर चेअरमन, त्यांचा वाढदिवस आहे, शुभेच्छा द्यायला या. आलो म्हणलं, आहे बंद आपण गेलो, शुभेच्छा वगैरे दिल्या की साखर वगैरे वाटत होती. मला म्हणजे 2 शब्द बोला. आता ज्याचा वाढदिवस आहे, आता त्याला शुभेच्छा देऊन कौतुक करू का त्याला तिथे शिव्या घालू? सार्वजनिक जीवनात तेवढी तरी आपण साधन सुचिता पाळत असतो. पण मला त्यावेळेला हे माहित नव्हतं हा काटा मारतो म्हणून. मी आमच्या भागातल्या लोकांना सांगायचो, लोकनेते मला काटा आणतो म्हणजे घराच्या करायला ऊस किंवा तिकडे इंडियन शुगरला आम्ही पाठवायचं दुसरीकडे. आता इंडियन शुगरला पाठवा म्हणून सांगितलं, त्यांनी बी काटा आणला तर करायचं काय आता? बरोबर आहे, आम्हाला माहित नाही हा काटा. ज्या वेळेला कुरुल जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला मी उमेदवार म्हणून उभा राहिलो, त्यावेळेला प्रचारला गेल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे त्या कारखान्याच्या पावत्या आणून दिल्या, वजन काट्याच्या. 2014 पासून ते आता 2026 पर्यंतच्या पावत्या आणून दिल्या. 2014 सालचा शेतकरी हा कोथायाचा आहे. त्यांना लाईव्ह, त्यांना टीव्हीच्या समोर येऊन सांगितलं, 2014 साली कुठल्या तरी महिन्याच्या 13 तारखेची पावती होती. त्या पावतीवर मोकळ्या ट्रॅक्टरचं म्हणजे एमटी, वजन काट्यावर गेल्यानंतर एमटी ट्रॅक्टर, ऊस घातल्यानंतर मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन होतं. बरोबर आधी, कारण ऊस भरून जाणार, भरून गेल्यानंतर तो खाली होणार. आधी पहिले टोटल वजन ट्रॅक्टर आणि ऊसाचं एकत्रित, आणि येताना मोकळा ट्रॅक्टर एमटीचं वजन ती वजा करायचं म्हणजे राहिलेलं ऊसाचं वजन. बरोबर, त्या एमटी ट्रॅक्टरचं वजन 13 तारखेला 8 टन होतं. 8 पावतीवर लिहिले, ट्रॅक्टरचा नंबर लिहिलेला आहे. तोच ट्रॅक्टर 2 दिवसानंतर ऊस घेऊन गेला, नंबर तोच आहे पावतीवर. दुसरी पावती, त्याच्यावर वजन 12 टन, एमटी ट्रॅक्टरचं वजन 12 टन. अरे ट्रॅक्टर तोच, मग 8 टनाचं वजनाचा असलेला तो पूर्ण ट्रॅक्टर 12 टनाचा कसं काय झाला? एका खेपाला 4 टनाचा काटा मारला. तो शेतकरी भांडायला गेला केबिन मध्ये, बॉडीगार्डने अडवलं, त्यानं ऐकलं नाही लागलं. त्या ठिकाणी चेअरमनला म्हणजे या सचिन जाधवला बाहेर यावं लागलं. ते म्हणला काय झालं? तर म्हणला माझ्या एमटी ट्रॅक्टर, बघा म्हणला पावती, नंबर तोच आहे, ट्रॅक्टर तोच आहे. परवा दिवशी 8 टन होता, आज 12 टन कसा झाला? 4 टनाचा काटा हाणताय. आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं? हा काय म्हणतो, टायराला चिकूल लागला असं. अरे चिखलाचं वजन एवढं असतं का? सगळी टायर काढून पुढची 4, मागच्या दोन्ही टायरांची मिळून 8 टायर जरी सगळी वजन काट्यावर ठेवली तरी 1 टनाच्या वर वजन होणार नाही. 4 टन काटा 2014 पासून आता 2026 साल निवडणूक जाहीर झाली 16 जानेवारीला. बरोबर, 19 तारखेची पावती आहे. शेतकरी आहे अंकोलीचा. हा आला का अजिंक्य काय पुढे
अजिंक्य काय नाव होतं शेतकऱ्याचं? रवींद्र बबन पवार नावा सकट सांगतो. हा शेतकरी अंकोलीचा 19 तारखेची जकरायाची पावती. वजन ट्रॅक्टरचं मोकळ्या ट्रॅक्टरचं वजन 8 टन आणि किती तारखेला? 19 तारखेला. 20 तारखेला पुन्हा तो खेप घेऊन गेला. ट्रॅक्टर तोच, दोन्ही पावत्यावर नंबर तोच आणि पुन्हा एमटी ट्रॅक्टरचं 20 तारखेला वजन 12.90 म्हणजे जवळपास 13 टन. किती फरक झाला? 8 आणि 13 5 टनाचा फरक. म्हणजे 2014 साली 4 टनानं काटा मारत होता, 26 साली येईपर्यंत 5 टनानं काटा मारतोय. निवडणुकीला उमेदवार म्हणून इथं उभा राहतो. आज 5 टन मध्ये हिशोब करा, 5 त्रिक 15,000. एका खेपाला 15,000. एकरी किती खेपा? हा ते असू दे की, पण काटा किती आणतोय बघा. इतका 15,000 रुपये एका खेपाला. एका एकरात किती होणार खेपा सांगा? 2-2 टोळ्याच्या 4 ते 5 खेपा. 4 धरा, 15 चोक 60,000. 60,000 रुपयाचा काटा. एकरी 60,000 रुपये म्हणतात कशाला? आज ऊस लावण्याच्या करता पहिल्यांदा बेणं विकत घ्यावं लागतं, सड्या काढावं लागतात, ड्रीपची पाईप टाकावं लागतं, खतं टाकावी लागतात. खताच्या करता मस्त आपल्याला कर्ज काढावं लागतं. रात्री अपरात्री मोटरी चालू करायला जावं लागतं. लाईट कधी येते कधी जाते, कधी दिवसाची पाळी तर कधी रात्रीची पाळी. वर्षभर तो ऊस सांभाळावा लागतो. खुरपणाऱ्या बायकापासून सगळ्याच्या पगारी कराव्या लागतात. तोडणी आणावी लागते. तोडी आल्यानंतर ऊस तोडायचा, ऊस तोडून ट्रॅक्टरमध्ये भरायचा. रस्ते वगैरे अडचणीत असेल तर कष्ट करून तो ट्रॅक्टर बाहेर काढायचा, कारखान्यापर्यंत पोहोचवायचा या दरोडेखोराच्या ताब्यामध्ये. आणि यांच्या कारखान्यात गेल्यानंतर आयता शेतकऱ्यांना वर्षभर घाम गाळून कष्ट करून हाताची काळ करून रक्ताचं पाणी करून हा वाढवलेला ऊस आयत यांनी एकरी 60,000 रुपये काटा मारून घर बसल्या कमवायचे. आज हा जकराया एकटा असा काटा मारत नाही, लोकनेतेवाला सुद्धा असाच स्थितीने काटा मारतो. कारण भीमाच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही चॅलेंज केलं होतं. मुन्नासाहेब माडकांनी सांगितलं की माझ्या कारखान्याला जो शेतकरी ऊस घेऊन येतो त्यांनी बाहेर खासगी काट्यावर कुठेही वजन करा. जर माझ्या कारखान्यातल्या वजन काट्यावर वजनात फरक निघाला तर 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. आम्ही राजन पाटलाला चॅलेंज केलं. लोकनेते कारखान्यानं अशाच पद्धतीनं हे चॅलेंज स्वीकारावं आणि जर लोकनेते कारखान्यावर खासगी कारखान्यावर जर वजन करून आल्यानंतर लोकनेतेला वजन केलेलं जर त्यात वजनात फरक निघाला तुम्ही देखील 1 लाखाचं बक्षीस जाहीर करा. आज ताब्यात केलं का जाईल? काल एक मुलाखत दिली इंचाला म्हणला यांना कारखानदारीचं काय करत. त्यांनी पिठाची गिरणी सुद्धा काढली. काढतो बाबा पिठाची गिरणी ते म्हणून पाठवून. आता यांचं दळणच करायचं, मोठी मोटर बसवावं लागेल. पिठाची गिरणी काढली. अरे नाही काढली, परंतु जे काय करतो ते इमानदारीने चोऱ्या करून ना आमच्या शेतकऱ्याचा कष्टाचे पैसे आम्ही चोऱ्या करत नाही, हडप करत नाही. तू कुठल्या इमानदारीच्या गोष्टी करतो? त्या मोहोळ तालुक्यातला शेतकऱ्याच्या कष्टाचा कारखाना शेतकऱ्यांनी स्वतः प्रत्येकानं कुणी कर्ज काढून सोसायटी काढून मसळी करून तुझ्या त्या ठिकाणी लोकनेते कारखान्याचा सभासद झाला, शेअर्स घेतले. या सगळ्याच्या शेअरच्या जीवावर हा शेतकऱ्याच्या मालकीचा असलेला कारखाना रातोरात हडप केला आणि स्वतःच्या कुटुंबाच्या मालकीचा केला. हा खाजगी कारखाना केला. शेतकऱ्याच्या मालकीचा कारखाना हडप करणारा माणूस आम्हाला कारखानदारी शिकवणार. अरे तू कुठला कारखानदार? तू तर खानदारी दरोडेखोर आहे. शेतकऱ्याची प्रॉपर्टी
प्रॉपर्टी हडप करणारा हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात पहिला दरोडेखोर आहे. आज त्या कारखान्याच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांची लूट चाललेली आहे. बारामती अॅग्रो कारखाना कुठं आहे? बारामती अॅग्रो आमच्या नरखेड गावापासून आम्ही अंतर मोजलं 300 किलोमीटर आहे. विनोबा काय काय हा त्यांचा त्या विषय 150 किलोमीटर. आम्ही आमच्या गावातल्या लोकांना सांगितलं. मी सहज रोहित पवारांना विचारलं आमच्या इकडचा ऊस तुम्ही नेऊ शकता का? मला नेऊ शकतो. 150 किलोमीटरवरून परवडणार का? अडचण काहीच नाही, मी पाठवतो. त्यांनी टोळ्या पाठवल्या. ट्रॅक्टरने ऊस न्यायची तयारी दाखवली. 150 किलोमीटरवर ऊस नेला. बारामती अॅग्रो कारखाना ऊसाला दर किती देतोय? 3400 रुपये. पण मला रोहित पवारांनी सांगितलं 3400 नाही, आम्ही त्या ठिकाणी साखरेचा भाव काय राहतो हे बघून 3500 रुपये भाव देणार आहोत. 3500. बारामती अॅग्रो 150 किलोमीटरवरून जर ऊस नेतो आणि तुम्ही तुमच्या बैलगाडीनं हातीत येणाऱ्या ऊसाला 2800 रुपये भाव देता आणि त्याच्यावर पुन्हा एकरी 7-7 हजार रुपयाचा काटा मारता. असे हे लुटणारे कारखानदार होण्यापेक्षा आम्ही पिठाची गिरणी काढलेलीच बरी आहे. चोर म्हणून दरोडेखोर म्हणून जगण्यापेक्षा इमानदारीनं गरीब राहिलेलं परवडत आहे. इमानदारीनं कष्टाची भाकर खाल्लेली परवडती. परंतु तुमच्यासारख्या चोरांना अद्दल घडवण्याच्या करता आणि आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याकरता आमच्यासारख्या माणसांची या तालुक्याला गरज आहे. म्हणून मला सगळ्यांनी विचारलं हे कारखानदार काटा मार याच्यावर उपाय काय? इथं सगळे व्यासपीठावर बसलेले मान्यवर मंडळी आणि या ठिकाणी संबंध मोहोळ तालुक्याची एवढी प्रचंड जनसुमादा आहे. अजितदादाचा फोटो इथं लावलेला आहे. या अजितदादाच्या साक्षीने सांगतो या मोहोळ तालुक्यामध्ये असलेल्या प्रत्येक कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर या मोहोळ तालुक्याच्या अवतीभोवती असलेले जे जे कारखाने आहेत त्या कारखान्याच्या रस्त्यावर उमेश पाटलाचा जनता काटा उभा करणार. जनता काटा तो शेतकऱ्याचा काटा असेल. लगेच खर्च वाढला तर वर्गणी काढेल. जनता काटा हा याच्यावरचा रामबाण उपाय आहे. त्या जनता काट्यावर कारखान्यामध्ये ऊस घेऊन जायच्या आधी पहिल्यांदा ट्रॅक्टर जनता काट्यावर आणायचं. तिथं वजन करायचं. तिथली पावती घ्यायची, खिशात ठेवायची. मग कारखान्यात जायचं. कारखान्यामध्ये जाऊन तिथल्या वजन काट्यावर जायचं. त्या वजन काट्यावर तिथं वजन करायचं. तिथली पावती बघायची. मग खिशातली पावती बाहेर काढायची. जनता काटा पावती आणि कारखान्याची पावती. जर वजनामध्ये फरक आला, वजनात जर फरक आला आणि काटा मारल्याचं जर दिसलं, या कारखानदार कुणी किती कोट्याधीश असू दे, कुणी किती मोठा जागीरदार असू दे, राजाभाऊ खरे, उमेश पाटील, व्यासपीठावर बसलेली सगळी माणसं त्या शेतकऱ्याच्या करता या काटा मार कारखानदाराच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी कायदेशीर हत्यार उचलून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून या कारखानदाराला जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा. ही धमक आहे आमच्यामध्ये. आणि हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांच्या करता कळीचा मुद्दा. हा सगळा परिसर जो आहे हा मोहोळ तालुका, या मोहोळ तालुक्याला विकासापासून वंचित ठेवण्याचं काम. आज काय प्रश्न विचारला जातो? आमदारांनी किती निधी आणला, निधी किती आणला आमदार सांगतील त्यांच्या भाषणात. टिप्पर काम आहे आणलेली. 14 महिने झाले आमदार होऊन. 14 महिन्यामध्ये तुम्ही आम्हाला इश्यू विचारला. अरे 40-50 वर्ष तुमच्या आधी तुमच्या घराच्या हातामध्ये त्या मोहोळ तालुक्याची सत्ता होती. आमदार तुम्ही
सलग 3 टर्म आमदार, त्याच्यानंतर 3 वेळेला यांनी यांचा ठेवलेला आमदार, जवळपास 30 वर्ष सलग आमदार. अरे या काळामध्ये मोहोळ तालुक्याची आमदारकी तुमच्या हातात, मोहोळ तालुक्याची पंचायत समिती तुमच्या हातात, जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात, पालकमंत्री तुमच्या, राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुमचा, देशात पंतप्रधान सुद्धा तुमच्या विचाराचा असताना हा मोहोळ तालुका आणि हा सगळा दक्षिण भाग हा विकासापासून वंचित का राहिला? जे काय मिळेल ते सगळं अंगेरला घेऊन जायचं. अप्पर तहसील अंगेरला, उपजिल्हा रुग्णालय अंगेरला, रजिस्टर ऑफिस अंगेरला, सगळं अंगेरला. या दक्षिण भागात तर काहीच दिलं. मग कामती असेल, कुरुल असेल इकडं, आणि नरखेडचा भाग अरुण अण्णांचे बसलेले, कैलासवासी शहाजीराव पाटलांचा तो परिसर त्या आपल्या विरोधातला भाग आहे. म्हटलं तिकडे काहीच द्यायचं नाही. आज या भागामध्ये, आज मोहोळमध्ये एकही रस्ता धड नाही. एक ते रस्ता धडा का सांगा? गावाला जोडणारे एकही रस्ता चांगला नाही. शेत रस्ते नाही, पाण्यात रस्ते नाही, शिव रस्ते नाही, आणि त्या कॅनलच्या कडेला असणारे रस्ते तर फार वाट लागलेले. मग नेमकं केलं काय तुम्ही? या मोहोळ तालुक्यातली एक शाळा धड नाही. एकाही शाळेमध्ये नीट शौचालय स्वच्छतागृह नाही. आमच्या इथल्या अंगणवाड्या नीट नाही. आमच्या गावांमध्ये व्यायामशाळा नाही. व्यायामशाळा कुणी वर्गणी काढून केली असेल तर तिथं व्यायामाचं साहित्य नाही. आमच्या महिला बचत गटाच्या करता कुठल्या गावामध्ये कार्यालय नाही, ऑफिस नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नीट सुविधा नाही. तिथं नीट डॉक्टर नाही. तिथं नीट औषध गोळ्या नाही. काय केलं तुम्ही या मोहोळच्या करता? साधं क्रीडा संकुल ते मंजूर झालेलं आहे. ते क्रीडा संकुल तुम्हाला त्या ठिकाणी मोहोळचं करता आलेलं नाही. मोहोळ तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय तुम्हाला करता आलेलं नाही. आणि त्या कुर्डवाडीला एसटीचा आगार आहे, पारशीला एसटीचा आगार आहे, पंढरपूरला एसटीचा आगार आहे, अकलूजला एसटीचा आगार आहे. परंतु आमच्या मोहोळला एसटी डेपोज नाही. मोहोळचं एसटी स्टँड म्हणजे ते खेड्यापाड्याचं स्टँड असतं का नाही? जाता जाता गाडी थांबती, हाय गर्दी म्हणून थांबली गाडी, हात केला की थांबली गाडी. 1-2 एसटी सोडलं तर बसतच नाही हात. काय असलं आपलं एसटी स्टँड? काय केलं या मोहोळसाठी? फक्त गावागावामध्ये भांडण लावले आणि 2-2-3-3 पार्ट्याकडून फक्त सत्ता ताब्यात घेतली. आज विधानसभेची सत्ता आपण उचलून टाकली. आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये ह्या जिल्हा परिषदेमधून यांना हद्दपार करायचा आहे. पंचायत समिती आपल्या ताब्यात आली पाहिजे. नुसतं मेजॉरिटी नव्हे, सरसकट सगळ्याच्या सगळ्या जागा, सगळ्याच्या सगळ्या जागा. कोण उमेदवार आहे, काय आहे, अजिबात बघायचं नाही. गाड्या दिसलं की दाबायचं बटन, तुतारी दिसलं की दाबायचं बटन, धनुष्यबाण दिसलं की दाबायचं बटन. नरखेडमध्ये एक खोटा धनुष्यबाण उभा आहे. काल एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तो आमचा उमेदवार नाही. ती ज्योत्सना पाटील त्या आमच्या उमेदवार नाहीत, थेट शिवसेना प्रमुखांनी सांगितलं. एबी फॉर्म गडबडीत घेऊन भरलेला गाळा झालेला एबी फॉर्म. त्यामुळे नरखेडमध्ये पंचायत समितीला 2 ठिकाणी गाड्या. एवढं पक्क लक्षात ठेवायचं. आणि या ठिकाणी कोण उभा आहे? गडाळ असो, धनुष्यबाण असो, तुतारी असो, जिल्हा परिषदचा उमेदवार असो, पंचायत समितीचा उमेदवार असो, त्या ठिकाणी स्वतः उमेश पाटीलच उभा आहे. प्रत्येक ठिकाणी नितीन उमेश पाटील आहे, उमेश पाटील आहे, संतोष पाटील नाही उमेश पाटील आहे, आता नरसिंह पाटील नाही तर उमेश पाटील आहे. आणि जिथं जिथं जो उमेदवार आहे त्या ठिकाणी राजाभाऊ खरे उमेदवार आहे. आपला आमदारच तिथं उमेदवार आहे. एवढा फक्त बघायचा आहे. त्याचं कारण आहे मित्रांनो, जाती जातीवरनं तुमच्यामध्ये भेद केला जाईल. अमुक समाज तमुक समाज हे आपल्या जातीचा आहे म्हणून जरा ह्याला टाकू, खालच्याला वरच्याला टाकू, ह्याला
खालचं जरा आपलं आहे असं गडबड केली जाऊ शकते. आणि त्या पोखरापूरमध्ये सुद्धा गडबड झालेली आहे. त्या संग्राम काकडे हा पंचायत समितीला घड्याळ चिन्ह घेऊन उभा आहे. तोही एबी फॉर्म चोरलेला एबी फॉर्म आहे. मी त्या संग्राम काकडेची जिल्हाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. त्यामुळं पोखरापूरमध्ये खाली वर तेच हो, पोखरापूर झेडपी गेट हो, खाली वर म्हणतोय ना, दोन्ही ठिकाणचे पंचायत समितीचे उमेदवार म्हणजे पोखरापूरचा सय्यद ओरडे दोन्ही ठिकाणी तुतारी आणि वर पण तुतारी. तिथं सय्यद ओरडेमध्ये हा संग्राम काकडे उभा आहे. संग्राम काकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळाचा उमेदवार नाही. त्यामुळं त्या ठिकाणी आमचा फोटो लावून, नेत्याचे फोटो लावून ते प्रचार करतात. अजिबात तो मान्य नाही. या व्यासपीठावरच्या कुणालाही तो उमेदवार मान्य नाही. त्या ठिकाणी आघाडीचा धर्म पाळायचा. तिथं फक्त आणि फक्त सय्यद ओरड्यात बाळासाहेब गायकवाड हे म्हणजेच उमेश पाटील, बाळासाहेब गायकवाड म्हणजेच राजाभाऊ खरे आणि त्यांनाच आमचा पाठिंबा. संग्राम काकडेला अजिबात नाही. हे पण आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे. मी जे सांगत होतो, या मोहोळ तालुक्यामधली मुजोरी तानाशाही आमदार साहेब सांगत असतात, किती असावी, किती घमंड असावी, किती माज असावा, किती विकृत मनोवृत्ती असावी. आमदार साहेब काल त्या बाळराजे पाटलांनी कुठं त्या सावळ्याच्या कुठल्या सभेमध्ये भाषण करतात. खंडाळी कसा वाटत, काही ठिकाणी खंडाळी आले, काही ठिकाणी सोळा सवळ्याच आहे ना, हे सवळ्याचे सांगतायत ना, आहेत ना सवळ्याचे लोक. सवळ्यामध्ये त्यांनी सांगितलं, आमच्यावर टीका करताना ह्यांना राजन पाटील, बाळाजी पाटील, अजिंक्य राणा पाटील यांची नावं घेतल्याशिवाय करमत नाही. एवढंच आमची नावं घ्यायची हौस असेल तर स्वतःच्या लेकरांच्या नावासमोर आमची नावं लावा. इतका घाणेरडा आणि विकृत मनोवृत्तीचा, महिलांच्या संदर्भानं एवढी खालच्या दर्जाची कॅरेक्टरलेस मनोवृत्तीचं प्रदर्शन करणारा विचार ह्या काळाराजे पाटलाचा. आपण किती घाणेरड्या विचाराचा आहोत. महिलांच्या बाबतीमध्ये आमची भावना काय आहे. एखाद्या कुटुंबातल्या आया, बहिणी, मातांच्या बद्दलची ही भावना, विरोधकांच्या घरातल्या महिलांच्या संदर्भातली ही भावना, आणि वर्ण काय म्हणतात आमदार साहेब, अण्णा हे आमच्या बाबुराव अण्णाचे संस्कार आहेत. म्हणलं का बाबुराव अण्णाचे संस्कार आहेत. मी म्हणलं त्याच्यामुळे बाप बिघडला. बाबुराव अण्णाचे जर हे संस्कार असतील की दुसऱ्याच्या लेकरांना त्यांच्या नावापुढं आमची नावं लावा, असं जे काही वक्तव्य तुम्ही करता, आणि हे जर बाबुरावांचे संस्कार असतील तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे. आणि त्याच्यामुळे बाप बिघडलेला आहे. कारण बापही बरणाच होता, आधीच बरं आहे ना. आम्ही खानदानी पाटील आहे, आम्ही खानदानी पाटील आहे. आणि त्यामुळं आम्हाला लग्ना आधीच बाळ असते ती बेट्या असं म्हणतात. लग्ना आधीच बाळ म्हणजे काय. त्या तरुण पोरांनी हा विचार घ्यायचा, केवढा आदर्शवाद पुस्तकांना पाहिजे, त्यांचा एक धडा ठेवला पाहिजे पुस्तकात. बिन लग्नाची जेवढी पोरं आहे, बरोबर आहे.